अलीकडेच दिल्लीमध्ये वाढलेलं पोल्युशन कमी करण्यासाठी क्लाउड सीडिंगचा एक्सपेरिमेंट करण्यात आला. पण तो प्रयोग थोडा अयशस्वी ठरला. पण नक्की हे क्लाउड सीडिंग म्हणजे काय आणि ते कसं केलं जातं? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर क्लाउड सीडिंग ही आर्टिफिशियल रेन म्हणजेच कृत्रिम पाऊस पाडण्याची एक सायंटिफिक मेथड आहे. या प्रोसेसमध्ये एअरक्राफ्ट किंवा रॉकेटच्या मदतीने काही पार्टिकल्स म्हणजेच सिल्वर आयोडाईड, सोडियम क्लोराईड किंवा पोटॅशियम क्लोराईड हे ढगांमध्ये सोडली जातात. ज्यामुळे त्या कणांवर हवेतील मॉइश्चर जमा होतो, ड्रॉपलेट्स तयार होतात आणि ते ड्रॉपलेट्स हेवी झालेत की जमिनीवर पावसाच्या स्वरूपात खाली पडतात. पण क्लाउड सीडिंगसाठी काही स्पेसिफिक कंडिशन सुद्धा लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकाशात आधीपासूनच क्लाउड्स असणे आवश्यक आहे आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही किमान 50% पेक्षा जास्त हवी. म्हणजेच हवेत पुरेशी आर्द्रता असायला हवी आणि टेम्परेचर सुद्धा ठराविक रेंजमध्ये असावं, जेणेकरून मॉइश्चर हे कंडेन्स होतील. आता हे क्लाउड सीडिंग पोल्युशन कसं कमी करतं? हवेत असणारे डस्ट, स्मोक आणि पर्टिक्युलेट मॅटर हे आर्टिफिशियल रेनमुळे खाली जमिनीकडे आणले जातात आणि थोड्या काळासाठी पोल्युशन लेवल कमी होते. आता दिल्लीमध्ये झालं काय की क्लाउड सीडिंगच्या वेळी तिथली मॉइश्चर लेवल फक्त 15 to 20% इतकीच होती. म्हणून हा प्रयोग अयशस्वी ठरला. आता क्लाउड सीडिंग पोल्युशन कमी करायला मदत करू शकते, पण ते परमनंट सोल्युशन नाही. शेवटी निसर्गाला कंट्रोल करता येत नाही, फक्त बॅलन्स करता येतं. सो try to make our environment pollution free. Stay curious and follow BM Tales for more.